नमस्ते, अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। न्यायनगर भागातील तृप्ती चर्लेवार मृत्यू प्रकरणाची चौकशीची मागणी। जुना कोटा भागातील न्यायनगर परिसरात मयत तृप्ती हेमंत चर्लेवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षेची मागणी जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेतर्फे दिनांक 9 जानेवारी रोजी न्यायनगर नांदेड येथे तृप्ती हेमंत चर्लेवार या विवाहित महिलेची आत्महत्या ही संशयास्पदरित्या मृत्यू झाला असल्याचे आढळून आल्याने निवेदन दिले आहे। सदरीय प्रकार अतिशय निंदनीय असून एका निष्पाप महिलेचे दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणाचा योग्य दिशेने व सखोल तपास करण्यात यावा। सदरील प्रकरणातील दोषी आढळून आलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे। तसेच आजपर्यंत या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, त्यांना तत्काळ अटक जनाबाई रामदेव की माझी मुलगी तृप्ती हेमंत चर्लेवार याच्याशी विवाह झाला होता। त्याला हुंड्याबद्दल छळ करत होते, त्याला मारहाण केली, खून केला। त्यांनी फाशीची शिक्षा म्हणून फाशी घेतली म्हणून सांगाय, पण फाशी नव्हती तिला गंभीर छळ करून तिला मारहाण केली। तिची तुझ्या माहेरून 1 लाख रुपये घेऊन ये, मला कर्ज झाले, घर बांधलेलं आहे, कर्ज फेडण्यासाठी म्हणत होती। रोहित हेमंत सगळे तिला त्रास करत होते, 1 लाख रुपये घेऊन या। चंचळ हे मावस सासू होती, चंचळ, रेणुका, श्रावण। आमच्या मुलाला कर्ज जास्त झाले आहे, तू तुझ्या माहेरून 1 लाख रुपये घेऊन ये, असा छळ करत होते। असं तिला भांडण करत होते। तू कस का आणणार असं म्हणून तिला मारहाण केली। माझं नाव राम कोंडीबा देवके। माझी मुलगी तृप्तीचं लग्न 5 वर्षाखाली हेमंत चर्लेवार सोबत झालं होतं। तरी तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला। ते आरोपीला रेणुका आणि त्याची आई कुसुमताई या दोघांना पोलिसांनी अटक केलं। पोलिसांनी पकडलं आणि त्यांना सोडून दिलं। तरी आम्हाला न्यायालयाने प्रशासनाने न्याय दिला पाहिजे आम्हाला। जर न्याय दिला तर आपली पुढची भूमिका काय? पोलिसांनी धरून सोडलं याचा अर्थ काय होते? पुन्हा श्रावण, रोहित, कुसुमताई, हेमंत, रेणुका, चंचल, उमाकांत या सर्वांपैकी 1 जणच फक्त आरोपीमध्ये आहे। तरी शासनाने कडकच्या कडक सजा करावी, त्यांना फाशी शिक्षा द्यावी ही विनंती।